केशवराव भोसले नाट्यगृहाचं खासगीकरण होणार नाही, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांचं लेखी आश्वासन. वारणा विद्यापीठ, वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था. प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू. वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण. 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था. TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. प्रवेश संपर्क 94 21 26 19 92. कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणावरून सुरू असलेला वाद आता अखेर शांत झाला आहे. नाट्यगृहाचं खाजगीकरण केलं जाणार नाही, त्याची पूर्ण मालकी आणि नियंत्रण हे महापालिकेकडेच राहील, अशी स्पष्ट आणि लेखी ग्वाही महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिली आहे. या आश्वासनानंतर आता रंगकर्मींनी आपले आंदोलन तात्पुरतं स्थगित केलंय. गेल्या काही दिवसांपासून केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाच्या चर्चेवरून रंगकर्मी, शाहूप्रेमी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. अगदी लोकार्पण कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला होता. या तीव्र आंदोलनाची दखल घेत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सोमवारी महापालिकेत रंगकर्मींच्या शिष्टमंडळासोबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. या बैठकीत किरणसिंह चव्हाण, आनंद काळे, प्रसाद जमदग्नी, सुनील घोरपडे, रोहन घोरपडे यांच्यासह प्रमुख कलावंतांनी आपल्या मागण्या मांडल्या. यानंतर आयुक्तांनी स्पष्ट केलं की नाट्यगृह कोणालाही खाजगी मालकी किंवा भाडे तत्वावरती दिलं जाणार नाही. केवळ दैनंदिन व्यवस्थापनासाठी पारदर्शक निविदा काढली जाईल, परंतु अंतिम नियंत्रण हे मनपाचेच असेल. रंगकर्मींनी महापालिकेला काही महत्त्वाच्या अटी आणि प्रस्ताव दिले आहेत. या सर्व अटींवरती आणि भाडेदरावरती येत्या 9 ऑगस्ट नंतर रंगकर्मींशी पुन्हा एकदा सविस्तर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. पालिकेच्या या भूमिकेनंतर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाविरोधात आता सुरू असलेला आमचा लढा यशस्वी झाल्याच्या भावना यावेळी रंगकर्मींनी व्यक्त केल्या. केशवराव भोसले नाट्यगृहाचं जे शाहू महाराजांनी बांधलेले आहे त्याचं खाजगीकरण होऊ नये म्हणून जनरेटा लावला होता आणि आज खऱ्या अर्थानं आम्ही आयुक्त साहेबांची 2-2.5 तास चर्चा झाली. त्यांना आमच्या बाजूनेही काही प्रस्ताव दिले की कशा पद्धतीने चालवावं याच्याविषयी लिखित स्वरूपात एक मसुदा तयार करून दिला आणि त्याला होकारात्मक प्रतिसाद देत कुठल्याही प्रकारचं खाजगीकरण करणार नाही आणि होणार नाही. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की बाबा त्याचे रेट्स किंवा ही नाट्य चळवळ चांगल्या पद्धतीने चालावी, नाटकं जास्तीत जास्त संख्येनं कोल्हापुरात व्हावी, कोल्हापुरातले कलाकार घडावेत, ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आयुक्त सरांनी आपल्याला सांगितलंय की 9 तारीख झाल्यानंतर आपण त्याच्यावर बसू, त्या रेटवर पण चर्चा करू आणि त्याचे सगळे अधिकार आहेत ते महापालिकेचेच असणार आहे. ते सगळं व्यवस्थापन हे महापालिकाच चालवणार आहे. खरं तर आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचेच आभार आपल्याला इथं मानायचे आहेत. माननीय खासदार शाहू महाराज असतील किंवा महापौर मॅडम असतील किंवा सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी, प्रिंट मीडिया, व्हिडिओ मीडिया किंवा ऑनलाईन पोर्टल सगळ्यांनी ह्यामध्ये सहभाग नोंदवला, आपल्या आपल्या बातम्या जास्तीत जास्त केल्या आणि त्यामुळे हे यश आपल्या पदरात पडलेलं आहे. आता इथून पुढे शाहूंचा वारसा असाच आपण चांगल्या पद्धतीने चालवूया. आणि खरं तर हे मागण्या मान्य होताना लेखी स्वरूपात देणं हे फार महत्त्वाचं आहे आणि आयुक्त साहेबांनी आपल्या ह्या सगळ्या गोष्टीला प्रतिसाद, होकारात्मक प्रतिसाद ही चांगल्या साधक बाधक चर्चा करून लेखी स्वरूपात आपल्याला पत्र दिलेलं आहे की हे खाजगीकरण कोणत्याही प्रकारचं होणार नाही. गेले साधारणतः महिनाभर खाजगीकरणाच्या विरोधातील जो आमचा रंगकर्मींचा लढा होता तो यशस्वी झालेला आहे. या कामी आम्हाला जो प्रिंट मीडिया, व्हिडिओ मीडिया, लोकप्रतिनिधी आणि महापौर, माननीय आयुक्त, प्रशासन यांनी जो सकारात्मक प्रतिसाद दिला त्या सर्वांचे आभार. खरं म्हणाल तर हे म्हणजे कलाकार जागा आहे का नाही हे बघण्यासाठी ही टेस्ट होती की काय, आणि आम्ही आता सर्व जागे झालेलो आहोत आणि एकजुटीनं काम करणार आहोत. आयुक्त साहेब आणि महापौर मॅडम यांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. महापालिकेच्या या लेखी आश्वासनामुळे कोल्हापुरातील नाट्यप्रेमी आणि कलाकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयाबद्दल आता तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.